नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मी कापसे गुरुजी आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी मध्ये विस्तार सूत्रे हा धडा बघणार आहोत। बघा मित्रांनो, विस्तार ज्यालाच आपण एक्सपान्शन असे म्हणतो किंवा विस्तार सूत्रे किंवा एक्सपान्शन फॉर्म्युले। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही एखाद्या संक्षिप्त रूपाला जेव्हा आपण विस्तारित रूपात लिहित असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, विस्तारण करणे। जसं आपण शिकलो की विस्तारित रूप शिकलो होतो, म्हणजे जर आपल्याला 503 या संख्येचं विस्तारित रूप करायचं तर आपण काय लिहायचो, 500 अधिक 0 अधिक 0 अधिक 3 हे झालं 503चं काय तर विस्तारित रूप। तसंच आपल्या जे बहुपदी येतात मग त्याच्यात एकपदी, त्यानंतर द्विपदी आणि बहुपदी हे आपण गतवर्षी शिकलो आहे की बहुपदी काय असते, एकपदी काय, द्विपदी काय, त्रिपदी किंवा त्यालाच आपण बहुपदी म्हणतो। तर याचा विस्तार कसा करायचा हे आपण इथे या पाठामध्ये बघणार आहोत। तर बघा, गतवर्षी आपण a अधिक b कंसाचा वर्ग, a अधिक b कंसाचा वर्ग आणि याचा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे किंवा विस्तारित रूप आहे, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, हा कसा येतो हे बघितलं होतं। ते आपण त्याचेच आता पुन्हा एकदा बघूयात, उजळणी करूयात। बघा, जसं आपण 2चा वर्ग लिहितो तर 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 अशा प्रकारे लिहितो। तसंच आपल्याला a अधिक b कंसाचा वर्ग, याला आपण a अधिक b पहिला कंस, दुसऱ्या कंसामध्ये a अधिक b, म्हणजे अशा प्रकारे विस्तार करता येईल। मग याचा आपल्याला काय करायचा तर गुणाकार करता येईल। मग a गुणिले a म्हणजे a चा सुरुवातीला या a सोबत गुणाकार होईल, नंतर या b सोबत गुणाकार होईल। मग काय म्हणता येईल आपल्याला की a चा गुणाकार म्हणजे या पूर्ण टर्मला गुणवावं लागेल आपल्याला, a अधिक b, नंतर हे अधिकचं चिन्ह घेतलं आपण, नंतर आता या b न पुन्हा a ला आणि b ला गुणावं लागेल, म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल इथं, b कंसामध्ये म्हणजे गुणिले म्हणजेच कंसामध्ये a अधिक b। आता असं लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, याचा गुणाकार करायचा। तर a गुणिले a म्हणजेच काय होतं, a चा वर्ग आणि a गुणिले b अधिक a गुणिले b म्हणजेच ab। त्यानंतर आता b चा आणि a चा जर गुणाकार केला तर काय येईल, ba आणि b गुणिले b म्हणजे अधिक b चा वर्ग। आता इथं ab आणि b दिले। आता लक्षात घ्या, आपण इथे जर 3 गुणिले 4 लिहिलं किंवा 4 गुणिले 3 लिहिलं तरी दोघांचं उत्तर हे 12च येणार। म्हणजे यामध्ये जर याची आपण अदलाबदली केली तर काही फरक पडणार नाही। म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, a चा वर्ग अधिक ab अधिक, आता इथं b लिहिण्याऐवजी इथे काय लिहू आपण, ab अधिक b चा वर्ग। आता एवढं लिहिल्यानंतर इथे ab आले, बरोबर, ab म्हणजे याची काय होईल, बेरीज होईल। तर a चा वर्ग अधिक ab आणि ab म्हणजेच 2ab अधिक b चा वर्ग। म्हणजे आपल्याला जे एक्सपान्शन पाहिजेत होतं, a अधिक b कंसाचा वर्ग, तर ते आपल्याला मिळालेलं आहे, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। आता बघा, इथं आपण बघितलं की a अधिक b कंसाचा वर्ग, याचं विस्तार काय येतो तर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। याचप्रमाणे आपल्याला a वजा b कंसाचा वर्ग, आपण जे बघितलं ते होतं a अधिक b, काय होतं इथे, इथे होतं a अधिक b कंसाचा वर्ग होता। आणि आता जे आपल्याला बघायचंय तर ते बघायचं, आपल्याला काय बघायचंय तर a वजा b कंसाचा वर्ग बघायचा आहे। मग आता याला पण जसं मी अगोदरच्या उदाहरणामध्ये सांगितलं होतं इथं की 2चा वर्ग जसं 2 गुणिले 2 लिहिता येते, तसंच आपल्याला इथं पण काय लिहिता येईल की a वजा b गुणिले a वजा b, दोन कंसाच्या दरम्यान कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे याचा अर्थ काय असते, त्या दोन कंसाचा गुणाकार असतो, हे आपल्याला माहित आहे। मग आता इथं a
न या पूर्ण याला गुणावं लागेल, नंतर बी न गुणावं लागेल. म्हणून सुरुवातीला मी काय लिहितो इथं ए, त्यानंतर हा कंसामध्ये काय घेतलं मी ए वजा बी कंस पूर्ण, त्यानंतर हे वजाचं चिन्ह घेतलं इथं, त्यानंतर हे बी घेतलंय, त्यानंतर या बी ने पुन्हा आपल्याला ए वजा बी ला गुणावं लागेल म्हणजे ए वजा बी. मग याला सोडवताना ए गुणिले ए चा वर्ग येईल आणि ए गुणिले वजा बी. आता आपल्याला माहिती आहे की एक धन संख्या आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार हा नेहमी काय येतो तर एक ऋण संख्या येते, बरोबर. तर मग ए चा वर्ग, ए गुणिले ए चा वर्ग आणि ए वजा ए गुणिले वजा बी म्हणजेच वजा ए बी, तसंच वजा बी गुणिले ए म्हणजेच वजा बी ए. आणि आता इथं वजा बी आणि वजा बी, आता दोन ऋण संख्याचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा येणारं जे उत्तर असते ही एक धन संख्या असते, म्हणजेच वजा बी गुणिले वजा बी हे काय होईल अधिक बी चा वर्ग होईल, बरोबर. मग आता याला आपण पूर्वीप्रमाणे जसं अगोदरच्या उदाहरणात इथे काय केलं होतं, इथे आपण काय केलं होतं इथं बी एचं ए बी करून घेतलं होतं, तसंच इथे पण करून घेऊयात. ए चा वर्ग वजा ए बी वजा ए बी अधिक बी चा वर्ग. मग आता वजा ए बी आणि वजा ए बी. आता आपल्याला माहिती आहे दोन ऋण जर चिन्ह काय असतील सारखे असतील तर त्याची काय होते नेहमी बेरीज होती आणि इथे चिन्ह काही वजाच आहे. इथं गुणाकाराचा नियम चालेल का तर नाही, गुणाकारामध्ये वजा वजा अधिक होते आणि इथं वजा वजा याची बेरीज होती आणि बेरीज होऊन आपल्याला चिन्ह वजाचं द्यावं लागेल म्हणजे ऋण चिन्ह द्यावं. म्हणजे इथे काय होईल ए चा वर्ग वजा ए बी आणि वजा ए बी म्हणजेच काय होईल वजा 2 ए बी अधिक बी चा वर्ग. म्हणजे आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं, जे एक्सपान्शन पाहिजे होतं किंवा जे विस्तार पाहिजे होता तो आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे ए वजा बी कंसाचा जर वर्ग केला तर आपल्याकडे एक्सपान्शन काय येते विस्तार येतो त्याचा ए चा वर्ग वजा 2 ए बी अधिक बी चा वर्ग. आता हे आपण गतवर्षी बघितलं होतं तरी आपण त्याची एकदा उजळणी करून घेतला, त्याचा सराव करून घेतला. आता त्यानंतरचं जे उदाहरण आहे तिसरं, यामध्ये काय दिलेलं आहे पहा. आता यावेळेस दोन्ही वेगवेगळे घेतलेले आहेत, म्हणजेच ए अधिक बी एकदा घेतलंय आणि ए वजा बी. आता याचा गुणाकार ए चा वर्ग आणि वर्ग वजा बी चा वर्ग कसा येतो ते पाहूया. आपली जी पद्धत आहे त्याच पद्धतीने सोडवायचं आपल्याला. म्हणजे ए न पहिल्यांदा या पूर्ण कंसाला गुणायचं, नंतर या बी न या पूर्ण कंसाला आपल्याला इथं गुणायचं आहे. तर सुरुवातीला मी ए लिहितो कंसामध्ये ए वजा बी कंस पूर्ण, त्याच्यानंतर हा अधिकचं चिन्ह घेतलं मी अधिक बी आणि बी ना आता पुन्हा या पूर्ण कंसाला गुणायचंय म्हणजे ए वजा बी कंसाला गुणायचं. बघा आता ए गुणिले ए म्हणजे ए चा वर्ग आणि ए गुणिले वजा बी म्हणजे वजा ए बी, बरोबर, अधिक बी गुणिले ए बी ए आणि बी गुणिले वजा बी म्हणजेच काय अधिक वजा 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 बी चा वर्ग. आता याला काय करता येईल आपल्याला, जसं आपण अगोदरच्या ह्याच्यात इथे बी ला ए बी बी करत होतो तसंच आपण करून घेऊयात. ए चा वर्ग वजा ए बी अधिक ए बी वजा बी चा वर्ग. आता बघा मित्रांनो इथे काय दिलेले आहेत तर इथे आपल्याला चिन्ह भिन्न दिसायला येतं, बरोबर. इथं वजा इथं अधिक म्हणजे याची काय होईल वजा बाकी होईल आणि हे दोन्ही काय होईल कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याकडे काय येईल तर ए चा वर्ग अधिक 0 अधिक बी इथं वजा बी चा वर्ग आणि 0 लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडणार नाही, म्हणून ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. म्हणजे आपल्याला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग हे कसं येतंय तर याचं विश्लेषण इथे बघितलेलं आहे की ए अधिक बी कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी याचा जर दोघांचा गुणाकार केला तर आपल्याकडे काय येते ए चा वर्ग वजा बी चा वर्ग येतो. आता बघा यानंतर आपल्याला याच्यावर आधारित काही इथं गणित दिलेले आहेत, एक 5 उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यावरून आपल्या ह्याच्या बेसिक कन्सेप्ट येतात ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग आणि ए अधिक बी गुणिले ए वजा बी या दोन्ही कंसाचा गुणाकार.
मग आता इथे काय दिले पहा, पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला x अधिक 2y, x अधिक 2y कंसाचा वर्ग दिलाय. आता इथे बघा, आता इथं आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, तर a अधिक b कंसाचा वर्ग. आता इथे सूत्र काय सांगतं आपल्याला की a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. त्यानंतर a वजा b चं सूत्र काय सांगते, a वजा b कंसाचा वर्ग, तर a चा वर्ग दिल्यानंतर वजा 2ab अधिक b चा वर्ग. आणि त्यानंतर तिसरं, पहिलं दुसरं आणि तिसरं सूत्र काय होतं आपल्याकडे, तर a वजा b गुणिले a अधिक b, आणि याचा गुणाकार काय येतो आपल्याकडे, a चा वर्ग वजा b चा वर्ग. बरोबर. मग आता इथे काय दिलं, तर x अधिक दिलं, इथं अधिक दिलं म्हणजे पहिलं सूत्र लागेल आणि कंसाचा वर्ग दिला. बरोबर, म्हणजे a ची किंमत x आणि b ची किंमत 2y. आता इथे पहा, 2ab मधलं आपल्याला पद विचारलं, 2ab म्हणजे 2 गुणिले a ची किंमत किती आहे, इथे a ची किंमत आहे x आणि b ची किंमत किती आहे, तर 2y, म्हणजे गुणिले 2y. आणि याचा जर गुणाकार केला तर काय येईल, 2 गुणिले 2 4xy, काय येईल, तर 4xy. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो, 4xy. आलं लक्षात, x वर्ग अधिक 4xy. आता पहा, आपण पहिल्या सूत्राचा वापर करून आपण पहिलं गणित सोडवलं. आता तसंच आपल्याला दुसऱ्या गणितात पहिलं सूत्र वापरायला चालेल का, नाही, कारण इथं काय दिलेलं आहे, आता वेळेस वजा दिले, 2x वजा 5y. आता इथे मग आपण याच्या किमती ठरवून घेऊया. a ची किंमत काय दिली, तर a ची किंमत आपल्याकडे 2x दिली. त्याच्यानंतर b ची किंमत किती दिली, तर b ची किंमत आपल्याकडे दिली 5y. आलं लक्षात. मग आपल्याला इथं काय करायचं, तर a ची किंमत ठेवूया, पहिलं आणि शेवटचं विचारलं. मग इथे पहिलं काय येते, a चा वर्ग, म्हणजे a चा वर्ग जर केला तर a चा वर्ग म्हणजे 2x चा वर्ग. बरोबर, आणि 2x चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4x वर्ग. पहिल्या याच्यात काय येईल, तर इथे 4x चा वर्ग. त्याच्यानंतर हे पद विचारलं शेवटचं इथलचं, आणि शेवटचं पद काय येतं, b चा वर्ग. मग b चा जर वर्ग केला आपण तर b ची किंमत काय आपली 5y, 5y चा वर्ग पण होईल. 5 चा वर्ग किती येते, तर 25 आणि y चा वर्ग, म्हणजे इथं काय येईल आपल्याकडे 25y चा वर्ग. त्यानंतर तिसरं इथे विचारले पहा, तिसरे पण आपण इथे सोडून घेऊया. बघा, तिसरं उदाहरणामध्ये काय दिलं, 101 कंसाचा वर्ग केलाय आणि याचं विस्तार केला 100 अधिक 1, म्हणजे पहिलं सूत्र लागू होईल, 100 अधिक 1 म्हणजे 100चा आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, a ची किंमत पहा, a ची किंमत काय आली, a ची किंमत आपल्याला इथं 100 घ्यावं लागेल आणि b ची किंमत किती घ्यावं लागेल, तर 1. b ची किंमत आपण 1 घेतली आणि पहिलं सूत्र लागू होईल आपल्या इथं. मग इथं जर a ची किंमत जर आपण 100 घेतली तर 100चा वर्ग किती येतो, तर 100चा वर्ग आपल्याकडे किती येतो, 100 गुणिले 100 म्हणजे 100चा वर्ग आपल्याकडे किती येतो, तर 10,000. 100 गुणिले 100 किती आलं आपल्याकडे, 10,000 आलं. त्याच्यानंतर इथं जर आपल्याला काय करायचंय, बघा इथे 1चा वर्ग दिलाय आपल्याला. बरोबर, मग इथं आपल्याला 100चा वर्ग न करता 100चा वर्ग न करता आपण इथं काय लिहूयात, आपण इथे लिहूयात 100चा वर्ग आणि 100चा वर्ग. त्यानंतर इथे काय दिले, 2ab. मग आता 2ab ची जर आपल्याला किंमत काढायची तर 2 गुणिले a ची किंमत किती आपल्या इकडं 100, 2ab ची किंमत काढत आहोत आपण, 2ab बरोबर 2 गुणिले a ची किंमत 100 आणि b ची किंमत 1, म्हणजेच किती यायला, हे 2 गुणिले 100 200 गुणिले 1 म्हणजेच 200 उत्तर यायला. म्हणजे इथं काय लिहिता येईल आपल्याला, एक तर आपण असं लिहू शकतो इथे की 2 गुणिले 100 गुणिले 1, किंवा याची किंमत सरळ 200 आपण जरी लिहिली तरी चालेल. त्याच्यानंतर या सगळ्याची काय करायची आपल्याला, बेरीज. मग आता 100चा वर्ग किती येते, तर 100चा वर्ग आपल्याकडे येतो 10,000. त्याच्यानंतर हे 200 आणि 1चा वर्ग 1, या सर्वांची जर बेरीज केली तर किती येते आपल्याकडे, ही आपल्याकडे येते 10,201, म्हणजे 10,000
201 इथं काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर चौथं गणित दिलं आपल्याला 98 कंसाचा वर्ग. आता इथं ए आणि बी च्या किमती पुन्हा बदलतील आणि सूत्र पण बदलेले यावेळेस. कारण काय, तर सुरुवातीचं जे सूत्र होतं ते अधिकचं होतं, आता वजाचं, म्हणजे हे 2 नंबरचं सूत्र इथे लागू पडेल. कारण 100 वजा 2 कंसाचा वर्ग आहे. इथं ए ची किंमत 100 आणि बी ची किंमत किती, तर 2. मग ए चा जर वर्ग काढायचा आपल्याला, तर ए चा वर्ग म्हणजे 100चा वर्ग म्हणजे पुन्हा 10,000 आणि बी चा वर्ग जर काढायचा म्हटलं तर 2 चा वर्ग म्हणजे आपल्याला 4 भेटला. त्याच्यानंतर आपल्याला या वजा 2 AB ची किंमत काढायला लागेल. वजा 2 AB किंवा 2 AB ची किंमत काढून घ्या. 2 AB ची 2 गुणिले ए ची किंमत किती, तर 100 आणि बी ची किंमत किती आहे, तर 2. म्हणजे किती झाले एकंदरीत, 2 गुणिले 100 200 गुणिले 2 म्हणजेच 400. मग आता आपल्याला इथे काय केलं त्यांनी, सरळ सरळ आता 10,000 इथं दिले. सुरुवातीला आपण या फॉर्मॅटमध्ये दिलं होतं, त्याच्यामुळे आपण 100चा वर्ग लिहिलं. आता काय दिलं इथं, 10,000 दिलं, म्हणून आपल्याला डायरेक्ट याला उत्तर किमती टाकता येतील. म्हणजे इथं काय येईल, तर 400 आणि त्यानंतर बी चा वर्ग किती आहे आपल्याकडे, तर 4. म्हणजे आपल्याला इथं काय लिहावं लागतील, 4. मग आपल्याला काय करायचं, इथं 10,000 मधून किती वजा करायचे, तर 400 वजा करायचे आणि आलेल्या उत्तरामध्ये, बरोबर, 9,600 उत्तर येईल. 9,600 मध्ये किती ऍड करायचे आपल्याला, अधिकचे 4 ऍड करायचे. आता अधिकचे 4 ऍड केले की 9,604 हे काय येईल, उत्तर येईल 9,604. आता त्याच्यानंतर शेवटचं इथं म्हणजे या तिसऱ्या या 5व्या गणितामध्ये शेवटच्या आपल्या सूत्राचा इथं उपयोग करता येईल आपल्याला. इथं ए आणि बी च्या किमती आपण माहित करून घेऊयात की ए आणि बी काय आहे. तर आता पहा, ए ची किंमत आपल्याला इथं 5m घेता येईल, बरोबर. इथे दोन्हीकडे 5m आहे, लक्षात असे आपले दोन्हीकडे 5m आणि इकडे दोन्हीकडे 3n दिले, म्हणजे ए ची किंमत 5m घेतली चालेल आपल्याला आणि बी ची इथलची जी किंमत आहे ही काय घेता येईल आपल्याला, इथलची किंवा इथलची ही 3n. मग आता सूत्रानुसार इथं काय येईल, ए चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग किती येते ते बघावं लागेल आपल्याला आणि बी चा वर्ग किती येतो ते बघावं लागेल. मग आता ए चा वर्ग किती येते, तर 5m कंसाचा वर्ग आणि बी चा वर्ग म्हणजे 3n कंसाचा वर्ग. आता ए चा वर्ग काय ते पहा, 5 चा वर्ग म्हणजे 25m चा वर्ग आणि बी चा वर्ग म्हणजे 3n चा वर्ग. 3 चा वर्ग किती ते 3 त्रिक 9 आणि n चा वर्ग. बघा मग आपल्याला इथे काय लिहिता येईल पहा, याचा आपल्याला काय करावं लागेल, अगोदर सुरुवातीला गुणाकार, म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल 5m कंसाचा वर्ग आणि इथे 3n कंसाचा वर्ग आणि आल्यानंतर काय लिहिलं इथे 5m चा वर्ग म्हणजेच 25m वर्ग आणि इकडे 9n चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणं सोडवता येईल. पण हे उदाहरण कधी सोडवता येतील, जेव्हा तुम्हाला गेल्या गतवर्षीच्या जेवढे काही विस्तार सूत्रे आहेत, ए अधिक बी चा वर्ग, ए वजा बी चा वर्ग, हे 3 सूत्र हे जर तुम्हाला माहित असतील तर हे आपण उदाहरणं सोडवू शकतो. आता हा झाला आपला आतापर्यंतचा सरळ. आता इथून आपला काय सुरू होणार आहे, तर मेन चॅप्टर सुरुवात होणार आहे. इथं दिलेले आहेत आपल्याला विस्तार सूत्रे. आता यामध्ये काय काय बघायचं आपल्याला, तर एकंदरीत 4 विस्तार बघायचे. तर त्यामध्ये पहिला आहे x अधिक a आणि x अधिक b. आता पहा इथे पहिला जो फॅक्टर आहे हा x हा दोन्ही कंसामध्ये कॉमन आहे आणि दुसरीकडे ए बी दिले, याचं एक्सपान्शन बघायचं आपल्याला, याचा विस्तार बघायचा. त्यानंतर ए अधिक बी कंसाचा घन आपण वर्गापर्यंत शिकलो होतो, बरोबर, कंसाचा वर्ग किंवा दुसरा घात, तर इथं काय दिलाय, घन, याचं आपल्याला विस्तार बघायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे ए वजा बी कंसाचा घन, तर हे पण आपल्याला इथं शिकायचं आहे, तिसरा विस्तार. आणि चौथा विस्तार इथं दिलेला आहे ए अधिक बी अधिक सी, म्हणजे एकंदरीत 3 जर पद असतील आणि त्या तिन्ही पदाचा काय असेल, दुसरा घात असेल किंवा वर्ग असेल, तर त्याचं एक्सपान्शन, त्याचा विस्तार काय होतंय ते आपल्याला शिकायचं आहे. तर बघा
सुरुवातीला आपण शिकूयात एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी चा विस्तार कसा होतो. बघा, आपल्याला माहित आहे की ए अधिक बी गुणिले ए अधिक बी याचा विस्तार आपण अगोदर आता शिकलो. आपण एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी चा इथे आपण विस्तार शिकलेला आहे कशा प्रकारे होते. परंतु आता इथे काय झाले, पद हे बदललेले आहेत. म्हणजे एक्स अधिक बी एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी. बघा, मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्स अधिक ए पहिला कंस एक्स अधिक बी. जसं आपण गुणाकार करतो त्याच प्रकारे गुणाकार करायचा. म्हणजे एक्स गुणाकाराच्या रूपात एक्स अधिक बी लिहिलं मी. त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला एक्स न या पूर्ण पदाला गुणायचं आणि नंतर या ए न या पूर्ण पदाला गुणायचं. मग लिहिलं इथं एक्स कंसामध्ये एक्स अधिक बी आणि इथे पुन्हा अधिक काय घ्यावं लागले आता इथे ए गुणिले पुन्हा हे पद एक्स अधिक बी. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला याचा गुणाकार करायचा. एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग एक्स गुणिले बी एक्स बी अधिक ए गुणिले एक्स म्हणजे ए एक्स अधिक ए गुणिले बी म्हणजे ए बी. आता लक्षात घ्या, अशा प्रकारे एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी चा आपल्याला विस्तार मिळेल. आता इथं तुम्हाला वाटत असेल की इथे अगोदरच्या सारखी बेरीज होईल का, तर नाही. कारण इथं कोणतेही जे आपण याला चल म्हणतो बरोबर, किंवा त्यालाच फंक्शन म्हणतो इंग्रजीमध्ये, तर ते सारखे नाही. इथं एक्सचा घात दुसरा आहे, इथं एक्स गुणिले बी आहे, इथं ए गुणिले एक्स आहे, इथं ए बी. इथं जर एक्स बी अधिक एक्स बी असतं तर मग आपल्याला 2xb लिहिता आलं असतं. परंतु इथं एक्स बी आणि एक्स दिले त्याच्यामुळे इथं बेरीज होणार नाही. तर याचं एक्सपान्शन आपल्याला हेच भेटेल की एक्सचा वर्ग अधिक एक्स बी अधिक ए एक्स अधिक ए बी. बघा, मग याच्यावर आधारित काय दिला, सराव संच 5.1 दिला. सराव संच 5.1 मध्ये विस्तार करायला सांगितले. एकंदरीत 3 गणित दिलेले आहेत तिथं आणि त्याच्यानंतरचे एक 9 गणिताचा संच दिलेला आहे. बघा, मग सुरुवातीला काय दिलंय आपल्याला, पहिलं दिलेलं आहे आपल्याला ए अधिक 2 आणि ए वजा 1. आता हा दिलेला आहे का, नाही. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक वेळेस वजा अधिक दिलं. पहा, इथे आपल्याला दोन्ही अधिक अधिक दिले करता वेळेस आणि इकडे काय केले तर वजा अधिक दिलं. मग याच्यात आपल्याला काय करायचं, तर सुरुवातीचा ए लिहिला आपण, त्याच्यानंतर पहिलं पद काय, इथं पहिलं पदातला ए घेतला आणि दुसऱ्या पदातला ए वजा 1, त्याच्यानंतर हा अधिकचं चिन्ह, त्याच्यानंतर हे 2, त्याच्यानंतर ए वजा 1. आता याला सोडवायचं, तर ए गुणिले ए चा वर्ग आणि ए गुणिले वजा 1 म्हणजे वजा ए अधिक 2 गुणिले ए 2a आणि 2 गुणिले वजा 1 म्हणजे वजा 2. आता याला सोडवता येते का, तर हो, ए चा वर्ग इथं ए आणि ए येतं, इथं 2a मधून वजा 1 ए गेला म्हणजे किती राहील, इथं अधिकचा ए राहील आणि वजा 2. म्हणजे पहिलं आपलं उत्तर काय आलं की ए अधिक 2 कंस पूर्ण गुणिले ए वजा 1. अशा प्रकारे आपलं पहिलं उदाहरण सोडवून झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा. आता दुसरं उदाहरण काय दिले आपल्याकडे, तर दुसरं उदाहरण दिले आहे m वजा 4 आणि m अधिक 6. आता याला आपल्याला जर सोडवायचं झालं तर कसं सोडवायचं आहे, बघा. सुरुवातीच्या कंसाला आपण दुसऱ्या म्हणजे सुरुवातीच्या कंसांना दुसऱ्या कंसाला गुणत आहोत. तर m गुणिले m अधिक 6, त्याच्यानंतर हे वजाचं चिन्ह, त्याच्यानंतरचे हे 4, त्यानंतर कंसामध्ये m अधिक 6. आता याला सोडवताना m गुणिले m म्हणजे m चा वर्ग आणि m गुणिले 6 म्हणजे अधिक 6m, त्याच्यानंतर वजा 4 गुणिले m म्हणजे वजा 4m, त्याच्यानंतर वजा 4 गुणिले 6 वजा 4 गुणिले 6 म्हणजे 24.
तर वजा 24 येईल. आता इथे यम दिसायला तुम्हाला, हे अधिकचे 6m, हे वजा 4m, म्हणजे याची काय होईल तर या पदाची वजाबाकी होईल, म्हणजे आपल्याकडे उत्तर येईल यमचा वर्ग अधिक 6 मधून 4 गेले 2m वजा 24. दुसऱ्याचं उत्तर आपल्याला काय भेटलेलं आहे तर m वजा 4 आणि दुसऱ्या कंसात m अधिक 6. याचं जे उत्तर भेटलं ते किती भेटलं आपल्याला, यमचा वर्ग अधिक 2m वजा 24. आता यानंतरचं जे तिसरं गणित आहे बघा, आता तिसरं गणित काय दिलं तर p अधिक 8 आणि इकडे काय दिले p वजा 3. आता याचा गुणाकार करताना वेळेस p गुणिले p वजा 3 कंस पूर्ण, त्याच्यानंतर हे अधिक 8, अधिकचे 8 घेतले दुसऱ्या कंसात p वजा 3. आता हे लिहिल्यानंतर p गुणिले p म्हणजे p चा काही वर्ग आणि p गुणिले वजा 3 म्हणजे वजा 3p, त्यानंतर 8 गुणिले p म्हणजे अधिक 8p आणि 8 गुणिले वजा 3 म्हणजे 8 त्रिक 24 वजा 24. म्हणजे आता इथं वजा 3p आणि 8p, या 8 मधून वजा 3 गेले म्हणजे किती उरले आपल्याकडे, अधिकचे 5 म्हणजे p चा वर्ग अधिक 5p वजा 24. हे आपल्याकडे काय आलेलं आहे, उत्तर आले p चा वर्ग अधिक 5p वजा 24. अशा प्रकारे आपण हे 3 उदाहरणं सोडवलेले आहेत. आता नंतरचे बघा, नंतर अजून 3 उदाहरण दिले आहेत बघा. आता यावेळेस काय केलं चौथ्या उदाहरणामध्ये तर 13 अधिक x आणि 13 वजा x. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की इथे x दिला, इथे 13 दिला, म्हणजे आपल्याला इथे कशाचा वापर करता येईल, इथं आपल्याला आपल्या या तिसऱ्या फॉर्म्युल्याचा वापर करा, a वजा b आणि a अधिक b. बघा त्याच फॉर्मॅटमध्ये दिलं का, त्या स्वरूपात दिलं, a अधिक b, a वजा b. म्हणजे आपण याला डायरेक्ट लिहू शकतो की 13चा वर्ग वजा x चा वर्ग असं लिहायला काहीच हरकत नाही. आणि 13चा वर्ग आपल्याला माहिती आहे किती येते, 169 169 आणि वजा x चा वर्ग, आणि हेच आपलं उत्तर इथे असेल. यामध्ये आपल्याला गुणाकार करायची गरज नाही, कारण आपल्याला आपले हे जे गणित आहे हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे तर आपल्याला a वजा b आणि a अधिक b या फॉर्मॅटमध्ये किंवा या स्वरूपात दिले. त्याच्यानंतर बघा इथं 3x अधिक 4y 3x अधिक 5y. आता याला आपल्याला a अधिक b कंसाच्या वर्गाला लिहिता येणार नाही, कारण इथं 4y दिली, इथं 5y दिली, संख्या बदलल्या बरोबर. मग इथं आपण 5व्या गणितामध्ये काय करूया, आपल्याला इथं गुणाकार करावा लागेल. म्हणजे इथं आपल्याला 3x अधिक 4y आणि इकडे 3x अधिक 5y. आता याचा जर गुणाकार केला आपण तर 3x इथं गुणाकारामध्ये 3x अधिक 5y, त्याच्यानंतर अधिक 4y, पुन्हा कंस 3x अधिक 5y, आणि याचा जर गुणाकार केला तर 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि x गुणिले x चा वर्ग अधिक 3 गुणिले 5 किती येतात तर 15 आणि x गुणिले y म्हणजे xy अधिक 4 गुणिले 3 तर 12 y गुणिले x, इथं yx लिहा किंवा xy लिहिलं तरी चालेल, आणि 4y गुणिले 5y म्हणजे 4 गुणिले 5 किती होतात तर 4 पंच 20 आणि y गुणिले y चा वर्ग. आता इथं गंमत अशी की इथं xy बरोबर आणि दोघांची बेरीज, याची 15 अधिक 12 याची बेरीज करावी लागेल. तर 9x चा वर्ग 15 आणि 12 म्हणजे 5 2 7 27 27xy काय येईल इथं 27xy अधिक 20y चा वर्ग. हे आपल्याला उत्तर भेटेल कशाचं, 3x अधिक 4y आणि 3x अधिक 5y. त्याच्यानंतर इथलचं 6वं गणित बघा. आता 6वं गणित बघितल्यावरती तुमच्या लक्षात येईल की इथं 9x वजा 5t दिलंय आणि इथं 3t दिले, म्हणजे हे कोणत्याही आपल्या विस्तार सूत्रात न बसता आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे आपण जसं इथे पाहिलं, इथं वेगवेगळे जर असलं, पहिला सारखा आणि दुसरा वेगळा आहे, तर इथं काय यायला xb ax या विस्तार सूत्राप्रमाणे लिहावं लागेल आपल्याला. पहा तर इथं
6वं जे गणित आहे ते बघूया आपण. 9x वजा 5t कंस पूर्ण गुणिले 9x अधिक 3t. आता इथं जर आपल्याला गुणाकार करू इच्छित नसू आपण, कारण पहिलं पद 9x सारखं आहे, जसं आपल्या विस्तार सूत्रात दिलंय, x दोन्हीकडे सारखं, आणि नंतरचं हे a आणि इथं b बदलले, तर आपल्याकडे काय आलं होतं, इथं काय आलं होतं, x वर्ग अधिक xb अधिक ax अधिक ab. मग आपल्याला याच्या प्रमाणे आपल्याला सोडवता येईल. कशाचा? या विस्तार सूत्राचा वापर करून. मग इथं याला जर आपण काय म्हटलं, हा झाला आपला x, हा झाला a, हा झाला इथे x, हा झाला b. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला सूत्र माहिती आहे, x चा वर्ग, याचा विस्तार काय होता आपल्याला इथे लिहितो मी, x चा वर्ग अधिक ax अधिक bx अधिक ab. अशाच प्रकारचं सूत्र आहे आपलं बघा, x चा वर्ग xb ax ab काय xa आणि इकडे xb. मग आता या विस्ताराप्रमाणे आपल्याला इथं संख्या भेटलेल्या आहेत. मग इथं x ची व्हॅल्यू काय येते आपल्याकडे, तर x ची व्हॅल्यू येते 9x कंसाचा वर्ग अधिक त्याच्यानंतर 9x गुणिले a ची किंमत किती आहे आपल्याकडे 5t. परंतु आपल्याला इथे हे चालणार नाही, कारण इथं वजा दिले पहा. म्हणजे आपण हे जे विस्तार वापरू इच्छितो ते न वापरता आपल्याला याचा सरळ सरळ गुणाकार करूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला उत्तर मिळेल. तर इथे 9x लिहिलंय मी, त्याच्यानंतर उर्वरित पद 9x अधिक 3t कंस पूर्ण, नंतर इथं वजा 5t, त्याच्यानंतर याला सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर इथं काही 9x अधिक 3t. आता इथं आपला किमती मांडून झालेल्या आहेत. आपल्या किमती सर्व मांडल्या. आता 9x गुणिले 9x म्हणजे 9 81, 9 किती आलं इकडे 9 81 x चा वर्ग, त्याच्यानंतर 9x गुणिले 3 म्हणजे 9 गुणिले 3 9 त्रिक 27 आणि x गुणिले t xt वजा 5 गुणिले 9, तर 9 45 वजा 45 येतील. त्याच्यानंतर x t आणि इथे काय आहे 5t गुणिले जर 3t केलं तर वजा 5 गुणिले 3 5 त्रिक 15 वजा 15 आणि t गुणिले t म्हणजे t चा वर्ग. आता इथे सारखं सारखं काय आहे तर xt आहे आणि चिन्ह काय तर भिन्न आहेत, म्हणजे इथं काय होईल वजाबाकी होईल 81 x चा वर्ग. आता 45 मधून 27 गेले, म्हणजे 15तून जर आपण 7 वजा केले तर आपल्याकडे बाकी किती उरले 8 उरले इथे, आणि इथं 3 मधून 2 गेले म्हणजे 18, आणि इथे वजाचं चिन्ह x t वजा 15 t चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येतील. म्हणजे 9x वजा 5t कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 9x अधिक 3t याचा विस्तार काय आलेला आहे 81 x चा वर्ग वजा 18 xt वजा 15 इथे वजा 15t चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याकडे काय आलेलं आहे याचं उत्तर आलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा, आता इथे अजून आपल्याला काही गणित दिलेले आहेत. m अधिक 2/3 7वं गणित दिलेले. आता हे अपूर्णांकात असल्यामुळं याच्यात असं कठीण गणित नाही, सोपं आहे. फक्त आपल्याला तीच प्रोसिजर अवलंबावी लागेल. m अधिक 2/3 कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये m वजा 7/3. आता याला सोडवत असताना पुन्हा तीच पद्धत बघा. आता आपण याला लिहू शकतो की x अधिक a आणि इकडं पर्यंत इथं पुन्हा वजा आला, त्याच्यामुळे वजाबाकी न करता आपण काय करूयात
याचा गुणाकार करूयात m गुणिले m वजा 7/3 कंस पूर्ण अधिक 2/3 दुसऱ्या कंसामध्ये m वजा 7/3 याचा गुणाकार m गुणिले m चा वर्ग आणि m गुणिले वजा 7/3 म्हणजे वजा 7/3 m अधिक 2/3 m 2/3 गुणिले m म्हणजे 2/3 गुणिले m वजा आता इथे गुणाकाराच्या वेळेस अंशाचा आणि छेदाचा गुणाकार होत असतो म्हणजे 2 गुणिले 7 तर वजा 14 आणि 3 गुणिले 3 म्हणजे 9. याला सोडवल्यानंतर m चा वर्ग इथे m आहे छेद सारखे आहे तर 3 म्हणजे वजा 7 मधून 2 गेले तर काय येईल वजा 5m/3 वजा 14/9 हे कशाचं आलं आपल्या 7व्या प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर 8वा प्रश्न काय दिलाय पहा. 8वा प्रश्न आपल्याला दिलाय x अधिक 1/x आणि दुसऱ्या कंसात x वजा 1/x याचा गुणाकार करावा लागेल म्हणजेच काय x कंसामध्ये x वजा 1/x कंस पूर्ण अधिक 1/x आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 1/x. आता याला सोडवल्यानंतर x गुणिले x चा वर्ग आणि इथे काही वजा x गुणिले 1/x अधिक 1/x गुणिले x इथं अधिक वजा 1/x चा वर्ग कारण 1 गुणिले 1 चा वर्ग 1च येतो आणि 1 गुणिले x चा वर्ग. आता याला सोडवल्यानंतर बघा आता तुमच्या लक्षात असं येईल की इथं गुणाकार इथं अंशात आणि हे काय होतील याचे कॅन्सल होतील म्हणजे इथं वजा 1 अधिक 1 याला जर सोडवलं तर x चा वर्ग वजा 1 अधिक 1 वजा 1/x चा वर्ग म्हणजे हे पुन्हा कॅन्सल होतील वजा 1 आणि अधिक 1 आणि आपल्याला उत्तर काय भेटेल x चा वर्ग वजा 1/x चा वर्ग. आता इथं आपण आपलं अगोदरचं म्हणजे a अधिक b आणि a वजा b यात हे जरी सूत्र वापरलं तरी चालतं कारण x चा वर्ग वजा 1/x चा वर्ग येईल. त्याच्यानंतर आता इथं तिसरा प्रश्न पहा 1/y अधिक 4 आणि दुसऱ्या याच्यात दिला 1/y वजा 9. बघा इथं आपण आता या सराव संचाचं शेवटचं गणित बघत आहे 9वं गणित. काय दिले 1/y अधिक 4 कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 1/y वजा 9 कंस पूर्ण. मग काय लिहावं लागले इथे 1/y कंसामध्ये 1/y वजा 9 दुसरा कंस लिहिला अधिकचे 4 लिहिले हे 4 लिहिले इथं अधिकचे 4 आणि त्याच्यानंतर काय लिहिले 1/y वजा 9. आता सर्व किमती मांडून झाल्या गुणाकार करायचा तर 1/y गुणिले 1/y आणि 1/y वजा काही 1/y गुणिले 9 अधिक 4 गुणिले काय आलं 1/y इथं अधिक वजा वजा तर 4 गुणिले किती आले 9 म्हणजे 9×36. मग इथं काय 1 गुणिले 1 चा वर्ग 1 y गुणिले y चा वर्ग वजा 1 गुणिले 9 म्हणजे 9 आणि छेदामध्ये y अधिक 4 गुणिले 1 म्हणजे 4 आणि छेदामध्ये y वजा 36. आता इथे पाहिले तर छेद सारखे इथं वजा अधिक चिन्ह भिन्न म्हणजे वजाबाकी होईल 1/y चा वर्ग 9 मधून 4 गेले म्हणजे वजा 5 राहिले आणि छेदामध्ये y आले वजा 36. अशा प्रकारे आपण हे काय सोडवलेलं आहे इथं उदाहरण सोडवले आहे आणि उत्तर काय आलेलं आपल्याकडे 1/y चा वर्ग वजा 5/y वजा 36. अशा प्रकारे आपण इथे सराव संच पूर्ण सोडवून घेतलेला आहे. जेवढे काही विस्तार सूत्र होते गत वर्षाचे ते आपण समजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या वर्षीचं जे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो पण आपण इथे समजून घेतलेला आहे आणि नंतरचे जे
तीन विस्तार सूत्र इथं आपण हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा आणि समजून घ्या. यानंतरचा व्हिडिओ आपण यानंतरचा जो भाग आहे, यानंतरचे विस्तार सूत्र आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.